क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 30 नोव्हेंबर 2025 रोजी चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण इथे स्टॅटिक GK आणि न्यूज पण कव्हर करणार. हा व्हिडिओ MPSC, UPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचा आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारण्यात गेलेलं आहे? ICC महिला विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहेत? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात गेलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे आपला ऑस्ट्रेलिया, सेकंड ऑप्शन आहे दक्षिण आफ्रिका, थर्ड ऑप्शन आहे भारत आणि चौथा आहे इंग्लंड. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इंडिया, भारत. तर आपले ICC वुमन्स वर्ल्ड कपचे प्रशिक्षक कोण होते? आपण त्याला कोच म्हणतो. अमोल मजुमदार हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. हा सामना कुठे खेळण्यात आलेला आहे? हा सामना मुंबईमध्ये DY पाटील स्टेडियममध्ये खेळण्यात आलेला आहे. तर ICC वुमन्स वर्ल्ड कपचे विजेतेपद भारताने पटकावले आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताची कितवी रँक आहे हे विचारलेलं आहे. तर पहिला ऑप्शन आहे आपला पहिला, दुसरा ऑप्शन आहे, तिसरा आणि चौथा हे रँकिंग आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तिसरी रँक आहे भारताची आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये. तर पहिले दोन देश कोणते आहेत? तर पहिले फर्स्ट नंबरला अमेरिकाला गुण किती मिळाले आहेत? 80.5 एवढे गुण मिळालेले आहेत. त्यानंतर सेकंड नंबरवर चीनला किती गुण मिळाले आहेत? चीनला 73.7 एवढे गुण मिळाले आहेत. तर भारतला किती गुण मिळाले आहेत? थर्ड नंबरवर भारत आहे. तर भारताला 40 गुण मिळाले आहेत. तसेच भारताची रँक किती आहे? भारताची रँक तिसरी आहे आणि 2025 मध्ये भारताला 0.9 एवढे गुणची वाढ झालेली आहे. तर भारताची रँक किती आहे? भारताची रँक तिसरी आहे आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. IMF ने भारताच्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज लावलेला आहे? तर पहिला ऑप्शन आहे 6.9%, दुसरा ऑप्शन आहे 6.6%, तिसरा ऑप्शन आहे 7.4% आणि चौथा ऑप्शन आहे 8.0%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6.6% एवढा अंदाज IMFनं लावलेला आहे भारताच्या 2025 आणि 26च्या GDP करिता. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? हे प्रश्न विचारण्यात गेलेला आहे आपल्याला. तर आपलं ऑप्शन आहे पहिला ऑप्शन विदर्भ, सेकंड ऑप्शन आहे कर्नाटका, थर्ड ऑप्शन आहे तामिळनाडू आणि चौथा ऑप्शन आहे मुंबई. तर विजय हजारे ट्रॉफी 2025ची कोणी जिंकलेलं आहे? ऑप्शन नंबर 2 कर्नाटक यांनी जिंकलेली आहे. आणि कोणाला हरवलेलं आहे? विदर्भला हरवून कर्नाटकाने विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. देशातले पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला पुणे, महाराष्ट्र, सेकंड ऑप्शन आहे मुंबई, महाराष्ट्र, तिसरा ऑप्शन आहे आनंद, गुजरात आणि चौथा ऑप्शन आहे राजगीर, बिहार. तर ऑप्शन नंबर 3 आनंद, गुजरात हे आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार आहे. येथे राष्ट्रीय सहकार विद्यापीठची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आपण पुढला प्रश्न पाहूया. भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर आपले ऑप्शन कुठले आहेत? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, सेकंड ऑप्शन आहे राजनाथ सिंग, तिसरा ऑप्शन आहे अमित शाह आणि चौथा ऑप्शन आहे पियुष गोयल. तर भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन नंबर 3 अमित शाह हे भारताचे पहिले
सहकार मंत्री आहेत. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. ऑस्ट्रेलिया ओपन 2025 स्पर्धेच्या पुरुष एकेरी विजेता कोण आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे आपला नोवाक जोकोविच, दुसरा ऑप्शन आहे अलेक्झांडर झेव्हरी, तिसरा ऑप्शन आहे यानिक सिनर आणि चौथा ऑप्शन आहे कार्लोस अल्कराज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. यानिक सिनर हे 2025चे ऑस्ट्रेलिया ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद त्यांनी पटकावले. त्यांनी कोणाला हरवले? त्यांनी अलेक्झांडर झेव्हरीला हरवलेले आहेत. आणि फिमेल जे महिला सिंगलचे विजेतेपद कोण पटकावलेले आहेत? तर महिला सिंगलचे विजेतेपद मॅडिसन केन्स यांनी फिमेल्स महिलाचे सिंगल विजेतेपद पटकावलेले आहेत. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. पर्सन ऑफ द इयर 2024 म्हणून टाइम मासिकाने कोणाची निवड केलेली आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे इलॉन मस्क, दुसरा ऑप्शन आहे डोनाल्ड ट्रम्प, तिसरा ऑप्शन आहे टेलर स्विफ्ट आणि चौथा ऑप्शन आहे नरेंद्र मोदी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. डोनाल्ड ट्रम्प यांची निवड 2024मध्ये टाइम मासिकेने त्यांची निवड केलेली आहे टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये काय विचारण्यात गेलेलं आहे? 2025मध्ये 20वी जे G20 शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? तर आपला ऑप्शन पहिला आहे जोहान्सबर्ग, दुसरा ऑप्शन आहे आपला दिल्ली, तिसरा ऑप्शन आहे आपला बेलाम आणि चौथा ऑप्शन आहे आपला बँकॉक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जोहान्सबर्ग. हे कुठे आहे? दक्षिण आफ्रिकामध्ये जोहान्सबर्ग आहे. इथे G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यानंतर आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं टॉपिक म्हणजे जे नोव्हेंबर महिन्यामध्ये महत्त्वाचे दिवस कोणकोणते साजरे केले जातात त्याची माहिती आपण पाहूया. आपण आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचं जे टॉपिक राहते तिथे आपण त्याचं माहिती देतो. तर आज आपण नोव्हेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. तर 5 नोव्हेंबरला आपण काय सेलिब्रेट करतो? जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती आपण साजरी करतो. तसेच 7 नोव्हेंबर रोजी आपण राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. तो विद्यार्थी दिवस महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तसंच 8 नोव्हेंबर रोजी जागतिक रेडिओग्राफिक दिवस आपण साजरा करतो. तसंच 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस असतो. तसंच 10 नोव्हेंबर रोजी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस असतो. तसंच 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्ध विराम दिवस आपण सेलिब्रेट करतो. तसंच 12 नोव्हेंबर रोजी जागतिक निमोनिया दिवस असतो. त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी जागतिक दयाळूपणा दिवस असतो. 14 नोव्हेंबर रोजी जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन असतो. आपण ते बालदिवस भारतमध्ये आपण साजरा करतो. तसंच जागतिक मधुमेह दिवस पण 14 नोव्हेंबरला असतो. तसंच 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती असते. आणि 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सहिष्णुता दिवस आपण साजरा करतो. 17 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. तसंच 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणून 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 20 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक बाल दिवस साजरा केला जातो. 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिवस साजरा केला जातो. आणि 25 नोव्हेंबर रोजी महिलांवर अत्याचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. केव्हा? 25 नोव्हेंबर रोजी. 26 नोव्हेंबर रोजी भारताचा संविधान दिवस असतो आणि राष्ट्रीय दूध दिवस पण असतो. तसंच 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी असते. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न येतात की
7 नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो, 11 नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो आणि तुम्हाला तुमचे ऑप्शन पर्याय असतात. तर हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे दिवस आहेत नोव्हेंबर महिन्याचे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच महत्त्वाच्या व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणखी तुम्हाला हे आपल्या यूट्यूब चॅनलची सिरीज आवडली असेल तर तुम्ही नक्की याला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.